आपल्याकडे जसं मांडव असतो, मांडवाची गाडी मांडव टाकतात, तसं अमेरिकेमध्ये पाहिजे मांडव टाकणारी गाडी आहे. आणि हा मांडव कशा प्रकारचा असतो ते मी दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात. जो समोर दिसतं का पांढऱ्या कलरचं, आता मला काही जास्त पुढं जाता येणार नाही आहे, विनाकारण डिस्टर्ब केल्यासारखं होईल. पण हे मांडवाचं साहित्य आहे. पण पहा, म्हणजे टेंट आहे ॲक्च्युली, पण आपण ह्याला मांडवच म्हणू शकतो. खुर्च्या दिसतात, हे गर्डर आपलं पाईप वगैरे दिसत आहेत. हे जसं आपण पाहतोय समोर हा टेंट उभारला आहे, म्हणजे मांडवच म्हणूयात आपण. चेअर्स पण आणून ठेवल्यात, आता लावतील थोड्या वेळाने ते नंतर म्हणजे त्यांचा जेव्हा फंक्शन असेल तेव्हा. आणि त्याच्या शेजारीच हे आमचे मित्र आहेत, ते स्वतः त्यांचं काम स्वतःच कसं करतात. आता हे बऱ्यापैकी एवढं मोठं वाढलं होतं ते त्यांनी लेवलिंग केलेलं आहे. किती सुंदर दिसतं पाहते. आणि मी कालपासून पाहतोय त्यांचं सारखं काही ना काहीतरी प्रत्येकाला असं आपलं काम करावं लागतं. हे क्लीन करायचं, झाडांचे हे करायचं, त्यानंतर हे मेंटेनन्स करायचं. कंटिन्यू कामं करत असतात ती लोक, ॲब्सोल्युटली कंटिन्यू कामं करत असतात. ती त्यांची बहीण आहे. आणि हीच जर कामं आपण दुसरीकडनं करून घेतली तर त्याला खूप पैसे मोजावे लागतात. त्यामुळे हे लोक बऱ्यापैकी सर्वच कामं स्वतःहून करण्याचा प्रयत्न करतात. हे पाहते मी मांडवाला जसं म्हटलं ना, तसं चाललेलं आहे त्यांचं. जेव्हा म्हणजे पार्टीसाठी फंक्शन म्हणजे पार्टी वगैरे असेल तर त्याची ती तयारी करत असतील. त्यासाठी हा टेंट टाकलेला आहे. म्हणजे आपल्याकडे जसं आपण मांडव म्हणतो तसं इथे टेंट आहे तो, म्हणजे एका दृष्टीने मांडवच. हे टेंट जो बनवतात ना, त्या टेंटचं मटेरियल आहे हे. टेंट मटेरियल टेबल ग्लास, क्लॉथ, चेअर्स, आणि असा टेंट बनेल. नो सर. हे आपण पाहिलं नाही, हे हायड्रॉलिक आहे. आणि वर माझ्याकडनं राहिलं ते वर खाली होण्यासाठी ते हायड्रॉलिकच आहे ते. झालं, संपलं. इथलं काम संपलं. आता दुसरीकडे टेंट उभा राहायला. थँक्यू. एक काम झालं, आता दुसऱ्या कामाकडे जातील. आता ते जॉब डन. तर मित्रांनो, दुपारच्या काय आपण ॲक्टिव्हिटीज पाहिल्यानंतर संध्याकाळचे जेव्हा वेळ येते, साधारण आता 7:39 झालेल्या, तर 7:39 कसं वातावरण असू शकतं किंवा आहे हे थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण इथले व्हिडिओ जनरली सकाळचे काढलेले आहेत बरेचसे, 2-3. पण संध्याकाळी जेव्हा सूर्य अस्ताला जातो त्यावेळेला कसं दिसतं आहे हे लॉन, ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. हे जे शेत दिसतंय सर्व, ते टोटली सर्व लॉन आहे. म्हणजे हिरवळ उगवत आहे त्याच्यावर. आणि मग हे बऱ्याच ठिकाणी मी पाहिलेलं आहे फिरताना. आणि मग हे विकत असतील कदाचित, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात असं हिरवळ सहसा करणार नाहीत असं माझा अंदाज आहे. मला माहिती नाही आहे, पण हे प्रॉपर शेतामध्ये हिरवळीचं उत्पादन घेतलं जातं आहे. हे दिसत असेल तर. आता तिकडे पश्चिम आहे, सूर्य साधारण 8-8:15 दरम्यान अस्ताला जातो. हे भलं मोठं जे आपण पाहतोय ते हिरवळ आहे. हिरवळ म्हणजे
लॉन, हे पाहिजे अशी लॉन आहे. या टोकापासून ते त्या टोकापर्यंत पूर्ण हिरवळ आहे. हे पाहिजे सर्व जे दाखवतोय ना मी ते सर्व हिरवळ आहे. खरं तर हे मला सुंदर वाटतंय म्हणून मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि वास्तवात पाहिलं तर खूपच सुंदर दिसतंय. हे परत हे फिरून दाखवतो. दिवसभराच्या ॲक्टिव्हिटीज म्हणाल तर कधीतरी एखादी गाडी कुरिअरची जाती, कधीतरी एखादी गाडी पण हार्डली खूप कमी गाड्या रस्त्यावरनं वाहतूक करतात. आणि दिवसभराचा आवाज येणारा हे अशी शांतता तर दिवसभर असते. शांतता मी एवढ्यासाठी म्हणतोय की आपल्यासारखा कोलाहल किंवा गजबजाट असं काही नसतं. फार तर एखाद्या घरामध्ये अशी लॉन कट करतात, तेवढेच कटकट आवाज येतो आणि अशी एखाद दुसरी गाडी जात असते. पण अशी रहदारी अशी खास काही नसते. जसं धुळीचं प्रदूषण नाही, तसं आवाजाचं प्रदूषण नाही, आणखी कुठल्याही प्रकारचं प्रदूषण असं जाणवत नाही. गाड्यांची तर वर्दळ नाही बराबरच. एक्सेप्शनली अशा गाड्या जातात. एवढ्या गाड्या दिसतात पार्किंग केलेल्या, म्हणजे साईडला लावलेल्या. ते कधीतरी कोणीतरी जात असेल त्यांच्या कामाला, पण रहदारी अशी काही नाही आहे, नसते. नाही म्हणायला विकेंडला एखाद्या पार्टी वगैरे आपल्या मित्रमैत्रिणींना बोलवतात आणि एखाद्या घरांसमोर अशा गाड्या थांबतात आणि जे बॅकयार्ड असतं त्या बॅकयार्डमध्ये त्यांच्या गप्पा गोष्टी चाललेल्या असतात. तेव्हासुद्धा काय अगदी जोरजोरात कोलाहल वगैरे काही नसतो, गडबड वगैरे काही नसतं. फक्त लहान मुलं खेळत असतात, त्यांचाच काही थोडाफार आवाज येत असेल तोच. अदरवाईज आवाजाचं प्रदूषण काही नाही. या रस्त्यावरून गाड्या जर काय जात असतील तर मी व्हिडिओ स्टॉप करून एखादी गाडी आली तर चालू करतोय, इतकाच काय तो फरक. अदरवाईज काही गाड्यांची वर्दळ नसते. म्हणजे नाही आहे. नाही म्हणायला आज मी थोडाफार प्रयत्न करणार आहे सनसेटचा, कारण सनराईजच्या आपण बऱ्यापैकी व्हिडिओ पाहिलेले आहेत. मला जर शक्य झालं तर सनसेटचा मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेल, पण त्याला अजून बराच अवकाश आहे. खरं तर बराच फिरून आल्यानंतर सुद्धा मी जसं तुम्हाला म्हणतो आहे की आपल्याला सनसेट पाहायचा आहे. सनराईज आपण बऱ्याच पाहिलेले आहेत. आत्ता 8:07 झाली आहेत. मी एवढ्या वेळात बराच चक्रा मारत बसलो, पण तरीसुद्धा पण आज तर निदान क्लाउडी असल्यामुळे किती दिसेल या बाबतीत मला शंकाच आहे. मला खरं वेळेचं काही वेळ भरपूर आहे म्हणजे, पण पेशन्सची कमतरता आहे. सनसेट पाहताना आपल्याला पेशन्स फार ठेवावा लागतो आहे आणि मी इतका वेळ पेशन्स ठेवूनसुद्धा आता क्लाउडी असल्यामुळे हा सनसेट किती व्यवस्थित दिसेल तर याबद्दल मला शंकाच आहे खरं. कारण तुम्ही पाहतच असाल किती क्लाउडी येते. ठीक आहे, आज नाही तर नाही, नंतर आपण पाहूयात ना सनसेट. आज क्लाउडी असल्यामुळे सनसेट दिसणार नाही आहे. आणि हे वर एक लढाऊ विमान दिसत असेल कदाचित. हे इथून अशी विमानं दिवसभरात भरपूर असतात. रॉकेटसारखं काहीतरी असेल ते, मला माहिती नाही आहे, पण हे स्क्रीनमध्ये पण दिसतंय की नाही माहिती नाही, पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. ते पहा, सनसेट आपल्याला नितळ दिसणार नाहीच, कारण किती क्लाउडी आहे
हे मी सांगण्यापेक्षा तुम्हाला दिसू शकेल. इतकं क्लाउडी आहे पहा. आणि माझ्याकडे मी जसं म्हणलं माझ्याकडे पेशन्स भरपूर आहे. मी बराच वेळ असं फिरून आल्यानंतर म्हटलं जनरली आता सनसेटची साधारण वेळ झालेली आहे. आणि आत्ता एक्झॅक्टली सांगायचं किती झाली आहे माहिती आहे का? 8:10 झालेली आहेत. आणि 8:10 असं दिसतं आहे, म्हणजे अजूनही सनसेट झालेला नाही आहे. आता सन बराचसा लोप पावत चालला आहे. मला थोडंसं स्क्रीनमध्ये दिसतं आहे. मी आणखी जवळनं दाखवण्याचा प्रयत्न करतो, जितकं येईल तितकं येईल. अदरवाईज हा व्हिडिओ बंद करावा लागेल. पहा, हा सूर्यास्त होत आला आहे. मला नेकेड आईने सूर्य दिसतो आहे. तर चॅनल लाईक करा. हां, तर चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. हे पहा, अजूनही थोडासा मला नेकेड आईने दिसतो आहे. आणि अगदी एक 5-7 मिनटातच लोप पावेल पहा, असं वाटतंय मला नेकेड आईने पूर्ण दिसायचा बंद झाला की मी व्हिडिओ बंद करेल. अजूनही तळपतोच आहे. मला नेकेड आईजने पूर्णपणे दिसतोय आणि तो अस्ताला चाललाय पहा. तुम्हाला जाणवत असेल पहा, जरी सूर्य अस्ताला चाललाय तरी ते ढगा किती सुंदर दिसतात. हा कॅमेरा न्याय देतो की नाही माहिती नाही मला, पण हे सूर्य अस्ताला जात असताना वर ढग कशा दिसत आहेत. आणि त्याच्याशिवाय पण आणखी जर तुम्ही नीट पाहिलं तर 2 रॉकेट किंवा विमानं आहेत म्हणूयात आपण. मी रॉकेट हा शब्द नाही वापरत, पण 2 विमानं दिसत असतील पहा. ती सुद्धा मी आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. हे म्हणतोय मी. हां, आता स्क्रीनवर जे आलेले आहेत ना, ते म्हणतोय मी. आणि हा सूर्य अस्ताला चाललेला. हां, आता बऱ्यापैकी गेलेला आहे. आता मला नेकेड आईने सुद्धा दिसत नाही आहे. पूर्ण सूर्य लोप पावलेला आहे. आत्ता वेळ झालेली आहे 8:14. रात्रीच्या 8:14 सूर्य अस्ताला गेलेला आहे. म्हणजे ज्या स्पॉटवर मी उभा आहे तिथपासून. ठीक आहे, तर टेक केअर. गॉड ब्लेस यू. चॅनल पाहत राहा, चॅनल सबस्क्राईब करत राहा. थँक्यू. सूर्य अस्ताला गेल्यानंतरचं सुद्धा सौंदर्य दाखवा म्हणून मी पुन्हा हा व्हिडिओ काढतो आहे. पूर्णपणे सूर्य अस्ताला गेलेला आहे. सूर्यास्त झालेला आहे म्हणजे. आणि हे आजूबाजूचं ढगांचं दृश्य पहा. जसं मगाशी आपण पाहिलं होतं की हे रॉकेट ते सुद्धा ढगात चाललंय पहा. नाही झालं जमायत. चला, पूर्णपणे आता थोड्या वेळात अंधार पडत जाईल. काळोख नाही पडणार, पण सूर्य अस्त झाल्यानंतर असं दिसतंय पहा.